पारोळा तालुक्यातील भोकरवाडी धरणात तिघे बुडाले, तिघांचा मृत्यू, 2 वाचले। पारोळा तालुक्यातील भोकरवाडी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन आलेल्या 5 अल्पवयीन मुलांना धरणात पोहण्याचा मोह झाला। त्यानंतर हे 5 बालक पोहण्यासाठी पाण्यात उतरले, परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने 3 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर 2 जण पाण्यातून बाहेर आल्याने ते बचावले आहेत। ही घटना दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता घडली आहे। मृतांमध्ये 2 सख्खे भाऊ तर एक त्यांचा मालेगाव येथील आते भाऊ होता। शहरातील बडा मोहल्ला परिसरातील राहणारे मोहम्मद इजाजनी मोहम्मद मोमीन वय 12 वर्ष, मोहम्मद हसन लिहाज मोहम्मद मोमीन वय 16 वर्ष, आश्रम पीर मोहम्मद वय 9 वर्ष, इब्राहिम शेख अमीर वय 14 व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भावेश रजा मोहम्मद वय 17 हे 5ही बालक 3 रोजी दुपारी 3:30 वाजता तर 4च्या दरम्यान पारोळ्यापासून 4 किलोमीटर अंतरावर भोकरवाडी धरणाच्या किनाऱ्यावर अंघोळीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न लागल्याने हसन रजा मॅच मोहम्मद मॅच वय 16 वर्ष, इमाम रजा मॅच मोहम्मद मॅच वय 14 वर्ष, तर आवेश राजा शहा मोहम्मद जनुनिद्दीन वय 17 हे तिघ धरणात पाण्यात पोहण्यासाठी उतरले असताना 2 पालक धरणाच्या कमी पाण्यात पोहायला उतरले। विशेष म्हणजे या 5ही बालकांना पोहता येत नव्हते, परंतु केवळ किनाऱ्यावर खेळण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही। त्यामुळे एका पाठोपाठ पाय घसरून रजा मॅच मोहम्मद, इम्रान रजा मोहम्मद, आवेश रजा शाह मोहम्मद जनुनिद्दीन हे बुडाले, तर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। पीर मोहम्मद इब्राहिम शेख आमिर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांना वाचवू शकले नाही। त्यानंतर या दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली व घडलेली घटनेची आपत्ती सांगितली। यानंतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु उशीर झाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला। त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात डॉक्टर प्रशांत रनाडे, डॉक्टर सुनील पारोचे, डॉक्टर गिरीश जोशी यांनी मयत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नांदगावकर, पोलीस उपनिरीक्षक अमरदीप वसावे, बीपी गीते, तलाठी निशांत पाटील, प्रशांत निकम, महेश पाटील, सुनील हटकर, सामाजिक कार्यकर्ता पंकज पाटील, प्रवीण पाटील, गौतम जावळे या तिघांमध्ये हसन एजाज हे 2 सख्खे भाऊ होते, तर आवेश हा त्यांचा आते भाऊ होता। पारोळा येथे दिनांक 31 तारखेचा मिस्टर शहा बाबाचा सदल असल्याने आवेश पारोळा येथे आला होता। आज पारोळा येथील बडे मोहल्ल्यामध्ये शोकाकुल वातावरण पसरले होते। या घटनेची माहिती मिळताच कुटुंबामध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला होता। पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पावसात कोणीही जाऊ नये, कुठल्याही पावसाचा अंदाज घेतल्याशिवाय मुलांना पाठवू नका असा देखील त्यांनी आश्वासन दिले। क्राईम वार्ता न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.